रविवारची सुट्टी आणि 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी सिंधुदुर्गात देवगड, मालवण, वेंगुर्ला समुद्र किनाऱ्यावर पर्यटक सध्या गर्दी करू लागलेत. मालवण किल्ला पाहण्याकडेही पर्यटकांचा कल दिसतोय. कोल्हापूर, पुणे, मुंबई, नागपूर, सांगली, सातारा, कर्नाटक, गोवा भागातून पर्यटक सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. राज्यातील शाळांच्या सहली सुरू झाल्या आहेत. या सहली देखील समुद्रकिनारी भेट देऊन पर्यटनाचा आनंद घेताना पाहायला मिळतात. मालवण दांडी किनाऱ्यासह तारकर्ली, देवबाग, चिवला बीच या ठिकाणी जलक्रीडा प्रकार उपलब्ध असल्यानं या भागाचं आकर्षण देखील जास्त असतं. त्यामुळे पर्यटकांची मोठी पसंती कोकणातील समुद्र किनाऱ्यांना असते. सध्या नाताळ सणाच्या सुट्टीनिमित्त पर्यटक कोकणात दाखल होताना दिसतात. बीच एकदम सुंदर आहे, रेती पांढरी आहे आणि आतमध्ये गेलो तर आम्हाला खूप म्हणजे मस्त अनुभव आला. डॉल्फिन बघायला भेटले, स्कुबा ड्रायव्हिंग केलं आम्ही, आता बनाना ड्रायव्हिंग, म्हणजे सगळं जेवढे बीचमध्ये ॲक्टिव्हिटी आहेत ते सगळे करते. खूप मस्त वाटते. जेवण ऑसम आहे. मालवणमधील हे नकाशावरती असलेलं तारकर्ली गाव आज पर्यटन या सानिध्यात असलेलं आणि स्पेशल यामध्ये बीचवरती आमच्याकडे स्कुबा डायव्हिंग, तारकर्लीसाठी स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट चांगल्या पद्धतीमध्ये चालतं. तसं मासेमारी आणि आता येत्या हंगामात येणाऱ्या क्रिसमस आणि ह्या डिसेंबरमध्ये बरेचसे पर्यटक या बीचवरती हे जलक्रीडा आणि या सगळ्या मालवणी मेवा म्हणा, मालवणी आपलं जेवण या सगळ्या गोष्टीसाठी भरपूर प्रसिद्ध आम्ही आज केलं आहे.